लोकसभा निवडणूक 2019 भाजपनं स्वबळावर 303 जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली। भाजप नेतृत्व करत असलेल्या एनडीए आघाडीनं 352 जागा जिंकल्या। यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं अबकी बार 400 पारचा नारा दिलाय। भाजपनं स्वबळावर 370 जागा जिंकण्यासाठी योजना आखली आहे। 2019चा बेस धरला तरी भाजपला 370 क्रॉस करण्यासाठी 67 अधिकच्या जागांची गरज आहे। तर एनडीएला 400 पार करण्यासाठी 2019च्या जागा कायम राखून 48 जागांची गरज असणार आहे। मात्र यंदाचं लक्ष्य जरी 400 पार असलं तरी भाजपला आपल्या आहेत त्याच जागा राखण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार असल्याचं चित्र आहे। पहिल्याच टप्प्यात देशातील 102 जागांवर निवडणूक पार पडली आहे। मात्र या निवडणुकीत कोणतीही वेव नसल्याचं दिसून येत आहे। 2014ला सरकार विरोधी हवा होती, तर 2019ला पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रवाद महत्त्वाचा मुद्दा होता। मात्र यावेळी असा कोणताही मुद्दा किंवा कोणाचीही हवा दिसत नाही। अशा स्थितीत निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर न जाता राज्य आणि स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते। याच कारणामुळे भाजपला आहेत त्या जागा राखण्यासाठी जड जातील असं बोललं जात आहे। मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे। या बदललेल्या परिस्थितीचा भाजपला फटका बसेल असं देखील बोललं जात आहे। तो कसा? तर आपण महाराष्ट्रात काय होईल याची सर्वांनाच उत्सुकता आहे। महाराष्ट्राचे निकाल सर्वांना आश्चर्यचकित करणारे असतील असं बोललं जात आहे। यासाठी कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी। आधी महाविकास आघाडीचा प्रयोग, त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं बंड, पुढे जाऊन राष्ट्रवादीत पडलेली फूट, हे सगळे मुद्दे आता देखील लोकसभेच्या प्रचारात चर्चेत आहेत। पण मतदार कोणत्या मुद्द्यांवर मतदान करतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। भाजपनं अनेक जागांवर विद्यमान चेहऱ्यांना संधी दिली आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर चालू शकतो। राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांना गद्दारीचा शिक्का आहे, त्यामुळे प्रचारादरम्यान लोकल मुद्दे मोठे होताना दिसत आहेत। याचा फटका महायुतीला बसेल असं देखील बोललं जात आहे। 2019ला युतीनं 41 जागा जिंकल्या होत्या। 400 पारचं लक्ष्य गाठण्यासाठी भाजपनं महाराष्ट्रात 45 प्लसचं लक्ष्य ठेवलंय। मात्र महायुतीला राज्यात 30 तर महाविकास आघाडीला 18 जागा मिळतील असं विविध ओपिनियन पोलचे अंदाज सांगतात। त्यामुळे महाराष्ट्रातून एनडीए किमान 10 ते 12 जागांचं नुकसान होईल असं बोललं जात आहे। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील 5 जागांवर मतदान पार पडलंय। या 5ही जागांवर मतदार कमी झालेलं आहे। त्यामुळे हे कमी झालेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पण ओपिनियन पोल दाखवतात तसं एनडीएला महाराष्ट्रातून काही जागांचं नुकसान झालं तर त्याचा थेट फटका 400 पारच्या लक्ष्याला बसणार आहे। एकंदरीतच पाहिलं पण मग या कमी झालेल्या जागा भरून कुठून निघणार आहेत? तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 16 जागा वाढवण्याची संधी आहे। ओडिसामध्ये भाजपला 13 जागा अधिक जिंकण्याची संधी आहे। मात्र इथं देखील विरोधक मजबूत आहेत। याशिवाय भाजपला आंध्र, केरळ, तेलंगण आणि तमिळनाडूमध्ये काही जागा जिंकण्याची अपेक्षा आहे। मात्र तरी देखील भाजपला 370 जागा आणि एनडीएला 400 जागा मिळतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही। आता नांदेड जिल्ह्यामधून काँग्रेसला हद्दपार करायचं ठरवलेलं आहे भाजपनं, कारण 400 पार आकडा पूर्ण करण्यासाठी त्यांना ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत। आता या ठिकाणी नांदेड लोकसभेमध्ये ज्यावेळेस मोदी आणि शहा एकत्रित येऊन सभा घेणार होते त्यावेळेस किती लोक आले पाहिजे? 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख। पण त्या ठिकाणी स्थानिक आणि मतदारसंघामधील कुणी तिथं डुंकून सुद्धा पाहिलं नाही आणि त्या ठिकाणी कुणीही सभेसाठी हजेरी लावली नाही आणि सभा ही पूर्णपणे रिकाम्या खुर्च्या होऊन ही सभा झाली आहे। आप जरा मुझे बताइए आज का दिन कैसा लग रहा? अच्छे दिन वाह। एकीकडे ही अवस्था आहे, खुर्च्या रिकाम्या असतात, कारण यांचं धोरण जे आहे ते धोरणच नको आहे आणि खुद्द RSSला सुद्धा भाजप यावेळेस सत्तेमध्ये नको आहे। आणि त्यानंतर बघा सभेला गर्दी होत नाही, आपल्या खुर्च्या रिकाम्या राहतात, त्यामुळं वरिष्ठ नाराज होतात आणि आपलं जे मनुष्यबळ, आपली हवा गर्दी दाखवायची ती गर्दी दाखवता येत नाही। म्हणून त्याने एक नवीन संघ मांडलेला आहे, पैसे देऊन लोक सभेला घेऊन येतात। आता सभेला यायला तर
पैसे द्यायची वेळ येत असेल तर निवडणुकीच्या वेळेस पैसे नक्की त्यांना वाटावे लागणार आहेत, कारण एवढी बिकट अवस्था ह्यावेळी समजली. नहीं